एक 2 आणि हे 3 आणि ते माझी छोटी बॅग आहे आणि बाल्टी होती बाल्टी अजून मग्गा पण घ्यायला लावला आहे तिथे. तू का खात आहे कशासोबत? टोमॅटो सॉस खात आहे? नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप सर ठीक असेल. आणि खूप वर्षानंतर मी ब्लॉग करत आहे आणि हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की इथून माझी लाईफ चेंज होणार आहे खरं मध्ये. तर आता मला सांगायचं आहे की मी पुणे शिफ्ट होत आहे. सो हे आहे जर्नी चंद्रपूर टू पुणे. मी कशी काय होणार काय नाही ते सर्व अपडेट्स. आता शाळेत वाजले आहे 12:30 झाले आहे. मी माझी पॅकिंग वगैरे सगळं झाली आहे. 4-5 दिवसापासून तेच चालू आहे, पॅकिंग करा, हे करा ते करा, त्याच्यामध्येच दिवस चालले आहे. आणि इतकं फ्रस्ट्रेट होऊन गेलं आहे की हे घेतलं ते घेतलं, बिकॉज पुणे इज थोडं दूर आहे, म्हणजे खूपच दूर आहे. इथं काही लागलं तर मला तिथून घ्यावं लागेल. मग आता माझी पॅकिंग झाली आहे. हे 1, 2 आणि हे 3 आणि ते माझी छोटी बॅग आहे आणि बाल्टी अजून मग्गा पण घ्यायला लावला आहे तिथे, बिकॉज तिथे मी राहणार आहे PGवर. आणि तिथे PGवर याच्यासाठी बिकॉज ते माझ्यासाठी न्यू सिटी आहे आणि मला ना माहीत काय असते काय नाही. आता मी तिथे गेल्यानंतर मग पाहिल 1-2 महिने बघील आणि मग त्याच्यानुसार मी राहील. मी इथून पुणेपर्यंत जाणार आहे बसमध्ये, मीन्स ट्रॅव्हल्स DNRनी जाणार आहे. तर आमची DNR आहे 4 वाजताची. आणि मग मी तिथून गेल्यानंतरच मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तर माझं छोटं मोठं कामच करेल. मग मी संध्याकाळचं जेवण आणि तिकडे काय घेऊन जायचं आहे त्याच्यासाठी रेडी करते, म्हणून हे कुकरचा आवाज आहे, नाही तर म्हणून तुम्ही कशाचा आवाज येतो. तुम्हाला माहीत आहे मला आत्तापर्यंत हिट नाही होता की मी खरंच चालली आहे. मला असं वाटतं मी अशीच जाईल आणि अशीच वापस येऊन जाईल. मला खरंच नाही वाटत आहे मी खरं पुणेला शिफ्ट होत आहे. आणि हे मला खरंच म्हणजे ॲक्च्युअल जाणवतं आहे, कारण की मी कधीच अशी एकटी राहिली नाही आहे, विदाऊट माय पॅरेंट्स, विदाऊट माय फ्रेंड्स, विदाऊट माय कोणीतरी सोबत असते माझं. बट तिथे मी एकटी राहील. मला जे वाटेल मी ते करील, मला जसं वाटते तसं राहील. ऑफकोर्स खूप कठीण होणार आहे, बट जस्ट किल करू आपण तिथे, किल करू. तर आता आम्ही आलो DNR ऑफिस. आता माहीत पडेल गाडी याचीच आहे, माझी मैत्रिणी पण याचीच आहे जे सोबत येणार आहे माझ्या. आता वेटच करत आहोत. ही मम्मी आली. माझ्या मम्मीला घेऊन जाणं म्हटलं कुठे तर डोक्याला ताप देणं आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आता मला तिचीच काढते. हसत आहे ते. स्लीपर बसमध्ये ट्रॅव्हल्समध्ये बसली आहे. कसं वाटतं मम्मी? छान. मम्मी आहे ना घरी काय म्हणून होती माहिती आहे का, आता आमचं सामान खूप सारं होतं, तर म्हणे की काय नाही होत म्हणे सामान आपण म्हणे असं वरतं ठेवून देऊ म्हणे. मी मम्मीला कुठं माहिती आहे वरतं ते राहत नाही म्हणून आपण वरतच राहणार असं नाही का. ते जोक होता आमचं. आम्ही इतकं हसलो पोट पकडू. आता मम्मी सामानच्या जागेवर आपण झोपलो. ठीक आहे. झोपूही शकते तू. सही लक आहे आमचं. म्हणजे आता माझी एक झोप झाली आहे आणि इथे पाऊस लागला आहे. अगर तुम्हाला थेंब दिसत असेल तर जस्ट मस्त पाणी लागलं आहे. आयशानीवाली जिंदगी. याच्यातच अर्ध सामान आहे आमचं. आणि अजून माझे 3 बॅग आहे मोठे. तिथे माझं बॉटल आहे, तिथं माझे शूज आहे. इथे मम्मी आता काहीतरी ठेवत आहे आता माझ्यासाठी. हे पॉपकॉर्न आणले तर आता पहा कसं ठेवून आहे सामान पहा. आणि मी आता हे खाता. माझी मम्मी ब्रेड खात आहे, लिटरली ब्रेड. दाखवत आहे का? नाही. तू मला
खातोस खा एक नंबर लागत मी ना जस्ट आत्ता उठले आणि मम्मीचा दिवस आहे आणि आणि इतकं सही नजारे दिसते इतकी सही आणि इथे खूप जास्त थंड आहे. काल माझं जेवणच नाही झालं माहीत नाही थोडंसं नाही का मला मोशन सिकनेस आहे तर इतकं पोटात असं कुडकुड होतं. माझी मम्मी काही जेवलीच नाही फक्त एक डोनट खाल्ली बस त्याच्यात आता भूक लागली आहे काहीतरी खाईल नाश्ता. आणि हे आगर हो इथं तर हे असेल मार्केट बापरे हो भाई उलिया बघ ना कर माझा पहिला इम्प्रेशन काही असेल पुणेला पाहून तर ते आहे वाव म्हणजे हर एक जागेवर असं पाहून वाव निघत आहे. पण मी किती मोठे बिल्डिंग आहे ना बिल्डिंग कशा वाटल्या तुला छान नाही काचाचं काहीतरी बोलली काचाची छान काचाचे बिल्डिंग आहे ते मम्मी म्हणते त्यांच्या घरी पाणी नाही घुसत का मग ते मी म्हटलं असं बनवतात असं का सुंदर पहा मम्मी गाईस आता मी उतरली बस फक्त बघा आंघोळ झाली आहे म्हणजे आंघोळ तर पैदल आता जाता हो इथं जाता येतही नाही आहे यार का दिमाग खरं इथं अर्धी आंघोळ इथंच होऊन गेली कसे हालवून गेले तर हेच होतं भाई घरं तर भूतवावला इथे पानं म्हणजे हा जा ना रोडावरून जा ना बाई ठोकून देते तुला मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता फिरायला चाललो. कुठे जाणार आहोत आपण काढू सिद्धिविनायक जायचं आहे का चलतं का मग तुम्ही बाहेरूनच दर्शन करा आपल्या सिद्धिविनायक म्हणता आपल्या दगडूशेठ आणि तो वाडा चांगला नाही म्हणते म्हणजे फक्त 60-70 रुपये घेते म्हणजे तितकं काही आहे नाही फक्त असंच नॉर्मलच आहे पार्क बरं ठीक आहे पैसे घेते तर आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय.